नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत काळी 2 ही पट्टी नेमकी काय असते। काही ठिकाणी सुरपेटीवर काळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1 चा शुद्ध रे आहे, तो म्हणजे काळी 2 चा 6 होय। काळी 1 चा शुद्ध रे आणि काळी 1 चा शुद्ध म म्हणजेच काळी 2 आणि काळी 3 यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी उजवीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी जो की काळी 1 चा शुद्ध ग आहे, तो म्हणजे काळी 2 चा शुद्ध रे होय। काळी 1 चा तीव्र म म्हणजेच काळी 1 चा शुद्ध म आणि काळी 1 चा प किंवा काळी 3 आणि काळी 4 यांच्यामध्ये जी पांढऱ्या रंगाची पट्टी आहे, जो की काळी 1 चा तीव्र म आहे, तोच स्वर काळी 2 मध्ये शुद्ध ग होतो। तर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात, त्यापैकी 2 नंबरची काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1 चा प आहे, तो म्हणजे काळी 2 चा शुद्ध म होय। तर काळ्या रंगाच्या 3 पट्ट्यांपैकी डावीकडून तिसरी काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1 चा शुद्ध ध आहे, तो म्हणजे काळी 2 चा प होय। काळी 1 चा शुद्ध ध आणि काळी 1 चा सा यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी उजवीकडील काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1 चा शुद्ध नी आहे, तोच काळी 2 चा शुद्ध ध होतो। तर काळी 1 चा सा आणि काळी 1 चा शुद्ध रे यांच्यामध्ये जी पांढऱ्या रंगाची पट्टी आहे, जो की काळी 1 चा कोमल रे आहे, तोच काळी 2 मध्ये शुद्ध नी होतो। आणि आपल्याला माहितच आहे की कोणत्याही सप्तकामध्ये शुद्ध ग आणि शुद्ध म तसेच शुद्ध नी आणि सा हे एकामागोमाग एक खेटून असतात। तसेच काळी 2 च्या सा नंतर जो ड्रॉप केलेला स्वर आहे, जो की काळी 1 चा कोमल ग आहे, तो म्हणजे काळी 2 चा कोमल रे होतो। तसेच 3 काळ्या पट्ट्यांपैकी डावीकडील पहिली काळी पट्टी जो की काळी 1 चा शुद्ध म आहे, जो आपण ड्रॉप केलेला होता, तो म्हणजे काळी 2 चा कोमल ग होतो। तर काळी 1 चा प आणि काळी 1 चा शुद्ध ध यांच्यामध्ये जी पांढऱ्या रंगाची पट्टी आहे, जो की काळी 1 चा कोमल ध आहे, तोच काळी 2 मध्ये तीव्र म होतो। तसेच काळी 1 चा शुद्ध ध आणि काळी 1 चा सा यांच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या 2 पट्ट्यांपैकी डावीकडील पहिली पांढऱ्या रंगाची पट्टी म्हणजेच काळी 2 चा कोमल ध आहे। काळ्या रंगाच्या 2 पट्ट्यांपैकी डावीकडील पहिली काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1 चा सा आहे, तो काळी 2 मध्ये कोमल नी होतो। आपल्याला संक्षिप्त मध्ये लक्षात ठेवायचे झाल्यास, काळी 1 मधील तीव्र म घेऊन रेगम प धनी रे रे वाजवल्यास काळी 2 चे
शुद्ध स्वर आपल्याला वाजवता येऊ शकतात। यामध्ये रेगमप धनी रे रे वाजवत असताना दुसरा जो रे वाजवलेला आहे 3 रे पैकी तो कोमल रे आहे हे लक्षात घ्यावे। धन्यवाद। काळ्या रंगाच्या 2 पट्ट्यांपैकी डावीकडील पहिली काळ्या रंगाची पट्टी जो की काळी 1चा सा आहे तो काळी 2 मध्ये कोमल नी होतो। आपल्याला संक्षिप्त मध्ये लक्षात ठेवायचे झाल्यास काळी 1 मधील तीव्र म घेऊन रेगमप धनी रे रे वाजवल्यास काळी 2चे शुद्ध स्वर आपल्याला वाजवता येऊ शकतात। यामध्ये रेगमप धनी रे रे वाजवत असताना दुसरा जो रे वाजवलेला आहे 3 रे पैकी तो कोमल रे आहे हे लक्षात घ्यावे। धन्यवाद।